जर तुम्हाला कधी काही बनायचं असेल तर एका गरुडाप्रमाणे बना, पण पोपट कधीच बनू नका, कारण पोपट नुसता बोलतो पण उंच उडू शकत नाही. गरुड फार कमी बोलतो पण उंच उडतो. तर आज मी तुम्हाला 5 गोष्टी सांगणार आहे ज्या प्रत्येक व्यक्तीने गरुडाकडून शिकल्या पाहिजे. गरुड एकटाच उडतो. गरुड एकटाच उडेल, परंतु चिमणी किंवा इतर लहान पक्ष्यांबरोबर कधीच उडणार नाही. गरुड एकतर नेहमी गरुडासोबत उडतो किंवा एकटाच उडतो, आणि हेच आपल्याला आपल्या आजूबाजूच्या निगेटिव्ह लोकांपासून दूर राहायला शिकवते. आणि अशा लोकांपासून दूर राहा, एकटे राहा, काही फरक पडत नाही, कारण हीच वेळ असते, हीच संधी असते स्वतःला जाणून घेण्याची. गरुडाची दृष्टी खूप स्पष्ट आणि मजबूत असते. गरुड आपली शिकार 5 किलोमीटर अंतरावरून सुद्धा पाहू शकतो, आणि एकदा का त्याने आपले ध्येय पाहिल्यावर ते किती कठीण असू देत, तो आपले ध्येय साधे करूनच विश्रांती घेतो. यातून एक खूप मोठा धडा शिकण्यासारखा आहे. म्हणजेच तुमची दृष्टी, तुमचे ध्येय स्पष्ट ठेवा, आणि ते मिळवणे किती कठीण असले तरी ते मिळेपर्यंत तुम्ही गरुडाप्रमाणे मागे हटू नका. गरुड कधीही मेलेला प्राणी खात नाही, तो नेहमी जिवंत प्राण्याची शिकार करतो. आणि हेच आपल्याला शिकवते की आपला भूतकाळ मृत झालेला आहे, त्यामुळे त्या कुजलेल्या विचारांकडे लक्ष देऊ नका. आपल्या नवीन जीवनावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या भूतकाळातील जुन्या आठवणी तुम्हाला दुखवतात, त्यांना जिथे आहे तिथेच राहू द्या. आणि तुमच्या भूतकाळाची स्वतःची जागा आहे, त्याला तुमच्या वर्तमानात स्थान देऊ नका. कारण एकदा तुमचा भूतकाळ तुमच्या वर्तमान काळात आला तर मग तुमचा भूतकाळ तुम्हाला कधीही वर्तमानात राहून देणार नाही. तुमच्या भूतकाळात तुमच्यासोबत कितीही वाईट घडलं असेल, पण ते घडून गेलेले आहे, त्यामुळे ते जास्त महत्त्वाचे नाही. ते सर्व विचार, आठवणी मृत झालेले आहेत. जेव्हा वादळ येतात तेव्हा गरुड खूप उत्तेजित होतो. पाऊस पडला की सगळे पक्षी लपून बसतात, पण गरुड खूप एन्जॉय करतो. जेव्हा जोरदार वारा वाहतो तेव्हा गरुड त्या वाऱ्याच्या मदतीने अधिक उंचीवर झेप घेतो, आणि उंच उडताना उंच उडतो की तो ढगाच्या वरही पोचतो. आणि यातून शिकण्यासारखी खूप मोठी गोष्ट आहे. संकटातही मजा शोधायची असते, नाहीतर छोटी छोटी संकटे मोठी वाटायला लागतात. कारण कोणीतरी म्हटलं आहे की प्रत्येक मोठे आव्हान आपल्या समोर एक उत्तम संधी आणत असते. तेव्हा त्या गरुडाप्रमाणे तुम्ही तुमची संधी ओळखली पाहिजे, आणि ज्या दिवशी तुम्ही तुमची संधी ओळखाल त्यावेळी सर्व अडचणी तुमच्या हाताखाली असतील, आणि तुम्ही त्या अडचणीवर मात कराल. गरुड नेहमी त्याच्या घरट्यातून मऊ गवत काढून टाकतो, जेणेकरून गरुडाचे पिल्लू त्यात आरामात राहू नये. कारण एकदा जर पिल्लाला तशी सवय लागली तर तिथेच राहायला लागेल, आणि ते आळशी होईल. गरुड हा पक्षी असून देखील त्याला माहीत आहे की कम्फर्ट झोनमध्ये कधीच ग्रोथ होत नाही. पण माणूस असूनही अनेक लोकांना हे समजत नाही की जितके कम्फर्ट झोनमध्ये राहाल तितकेच तुमचे आयुष्य भविष्यात अधिक अवघड होईल.